नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरते। सप्टेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्याची भरपाई म्हणून सरकारनं 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं, पण या भरपाईचं वितरण नीट होत नाहीये। अनेक शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत असा आरोप विरोधक करतायत। पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं, तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। आता ठाकरेंनी सरकारवर आरोप केल्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलं। डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत। आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही। दुसरीकडे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गंभीर आरोप केला। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ऑक्टोबर महिन्यात फक्त 75,000 रुपये वितरित केले असं माहितीच्या अधिकारातून उत्तर दानवेंना मिळालं। हे उत्तर दानवेंनी एक्सवर पोस्ट केले।